आश्चर्यकारक वाटलेली एखादी केस सांगू शकाल का? तर बघा, आम्ही चाललो या आठवड्यात, तुमची सहसेवानिवृत्त झाल्यानंतर आम्ही दोघे गावाकडे जाणार आहे. परत भेट आपली कधी होणार, केव्हा होणार सांगता येत नाही, निदान आजच्या पार्टीत. तुम्हाला एखादी केस, मला हे कळू दे, मला तुम्ही कायम एक अबोध व्यक्तिमत्व वाटलं, ज्याचा थांग लागत नाही, ज्याचा बोध होत नाही, अथांग आहे असं व्यक्तिमत्व तुमचं आहे. करडे डोळे, त्यातही थोडीशी करडेपणाची झाक असलेले बुबुळ, तुमची निश्चित काळेशाळ डोळे नाही आहेत, करडेपणाची झाक त्याच्यातही आहे. तुम्हाला बघताना वाटतं की बुवा हे व्यक्तिमत्व खुलून आपल्याला कळेल असं वाटत नाही. पटवर्धन हसले, मॅडम उगाच झाडावर चढवू नका, माझ्यापेक्षा खुलवणारं व्यक्तिमत्व तुमच्या मिस्टरांचं आहे. काय जे काय आजपर्यंत आम्ही शिकलोय ते त्यांच्याकडनंच शिकलोय. किंबहुना कायद्याचा कठोर अभ्यास आणि करेक्ट अंमलबजावणी कशी करायची हे आम्हाला साहेबांनी शिकवलेलं आहे. म्हणून ते ठीक आहे म्हणले. माझा नवरा मला चांगला माहिती आहे, गेले 35 वर्ष त्याच्याबरोबर संसार करते. मला तुमच्याबाबत ऐकायचं आहे की तुमच्यासारखा हुशार आणि आज फेमस असलेला, किंवा कायम जसं पेज 3वर एखादी नटी कायम झळकत असते, तसा पेज 1वर कायम तुमचा फोटो झळकत असतो. आज याला पकडलं, उद्या त्याला न्याय मिळवून दिला, अमुक केलं, तमुक केलं. तर या व्यक्तिमत्वाला अघटित वाटलेलं किंवा एखादं विस्मयकारक ठरलेलं किंवा एखादी केस कल्पनातीत असलेली केस झालेली आहे का? पटवर्धन क्षणभर विचार करत बसले. एकदम त्यांना काहीतरी आठवलं. त्यांनी हातातला अख्खा बिअरचा ग्लास एका घोटात रिकामा केला, ठेवला आणि समोर वेटरला सांगितलं, रिपीट. सगळ्यांच्या उत्सुकता ताणल्या गेल्या. ज्या अर्थी पटवर्धनांची ही ॲक्शन झाली आहे त्या अर्थी त्यांना काहीतरी आठवलंय. माझी नेमणूक होऊन, म्हणजे पोलीस ट्रेनिंग संपवून PI या पदावर मी नुकताच जॉईन झालेलो होतो. हार्डली 21 वय होतं माझं. अंगात ती रोग, गुरमी आणि मिळालेल्या स्टार्सची ताकद सगळी नसानसात खेळत होती. एक दिवस असंच आम्ही बसलेलो असताना एक व्यक्ती आली माझ्याकडे. त्या व्यक्तीनं मला सांगितलं की सर, मला माझ्या मुलाच्या बाबत काहीतरी आश्चर्यकारक वाटतंय. कदाचित त्याचा खून झाला असावा. ही केस सॉल्व्ह करण्याकरता तुम्ही मला मदत कराल का? मी एक सेकंद थांबलो. हा म्हणतोय मला मुलाच्या बाबत आश्चर्यकारक वाटतंय, दुसऱ्या साईडला म्हणतो त्याचा खून झालाय. मग मुलगा अस्तित्वात नसेल तर तो त्याच्याबाबत आश्चर्यकारक वाटतंय, प्रेझेंट टेन्स वर्तमान काळात कसं काय बोलतो? आणि जर त्याचा खून झालेला आहे तर त्याच्याबाबतची सगळीच वाक्य भूतकाळात आली पाहिजे. आणि परत खून झालाय म्हणतो तर तो कदाचित म्हणतो, त्याची त्याला खात्री नाहीये. मी म्हटलं, महाशय बसा, पाणी घेणार, अगम्य बोलू नका, काय असेल ते स्पष्ट सांगा. मी पोलीस माणूस आहे, रांगडा माणूस आहे, मला असं कदाचित हे ते कळत नाही. जे आहे त्या फॅक्ट्स सांगा. त्या गृहस्थाचं टक्कल थरथरलं थोडंसं. म्हटलं, सर मला बराच नवसासारस केल्यानंतर लग्नानंतर 15 वर्षानंतर मुलगा झाला. वेदांत त्याचं नाव. बाकी तो नॉर्मल होता.
पण लहानपणापासून दोन गोष्टी आमच्या कधी लक्षात नव्हत्या आल्या, आत्ता आत्ता यायला लागल्यात. त्या म्हणजे एक आहे की तो जांभूळ दिसलं किंवा जांभळा रंग दिसला की प्रचंड अपसेट व्हायचा, ओरडाआरडा करायचा, रडायला लागायचा, हातपाय आपटायचा. आणि ती वस्तू समोरून निघून गेली की तो शांत व्हायचा. आत्ता आत्ता जसं त्याला थोडंसं बोलायला यायला लागलं, 3-4 वर्षाचा झाला, त्याला ज्युनियर KGत टाकलं आम्ही. तर एक दिवस एका विद्यार्थ्याने त्याच्या डब्यात जांभळं भरून आणलेली होती, ती बघून त्यांनी तो डबा उधळून एवढा हिंसक झाला की त्याच्या शाळेतनं मला फोन आला. म्हणून मी त्याला घेऊन गेलो. म्हणजे मी शाळेत गेलो आणि त्याला घेऊन घरी आलो. काय झालं म्हणून विचारलं. त्यावेळेला ते सांगितलं की या जांभळांनीच मला मारलंय. मला एक सेकंद कळेना. म्हणून मी, जर तुम्हाला माहिती असतील तर आपल्या शहरातील प्रसिद्ध सायकॉलॉजिस्ट डॉक्टर आरती यांच्याकडे त्याला घेऊन गेलेलो होतो. तर डॉक्टर आरतींशी चर्चा करताना त्यांनी थोडासा हिप्नॉटिझमचा प्रयोग केल्यानंतर असं लक्षात आलं की या व्यक्तीला जांभूळ किंवा जांभळाच्या रसात विष घालून मारलेलं आहे. तर ही व्यक्ती कोण, काय, तर त्याच्या बोलण्यात फक्त सुरुवातचं उत्तर जास्त आलं आणि मनोहर हा शब्द त्यांनी स्वतःकरता वापरला. म्हणलं आम्ही सुरुवात शोधायचा प्रयत्न केला. आपल्या शहरापासून साधारणतः 2,500 किलोमीटरवर ते वसलेलं छोटेखानी शहर आहे, इथपर्यंत मला माहिती मिळालेली. तर हे सगळं कायद्याच्या चौकोनात कसं बसवायचं आणि ते बसवलं तर काय करायचं. तर त्याच वेळेला मला असं एकाने सुचवलं की असं IG-नी एक ईमेल ID दिलेला आहे. त्या ईमेल IDवर तू ही तक्रार मांडू शकशील. मोस्ट प्रॉबेबली तुला पटवर्धन मदतीला येतील. मी ते सगळं तयार करण्याच्या दृष्टीनं माझी आणि बायकोची चर्चा चालू असतानाच काल माझ्या कानावर पडलं की आज IG साहेबांची रिटायरमेंट पार्टी, या आठवड्यात ते रिटायर्ड होत आहेत. तुमच्या त्या मेल IDवर होणाऱ्या मेल्सचा खर्च बघता एकंदर माझी मेल नंबरलाही असतो, पण तर साहेब तर रिटायर्ड झालेले असतील. आणि मग मला न्याय कसा मिळणार. म्हणजे नवीन येणारा IG ही स्कीम पुढं चालू ठेवेल नाही ठेवेल काहीच माहीत नाही आहे. म्हणून मी तुम्हाला भेटायला यायचं ठरवलं. IGंनी असं बघितलं, पटवर्धन मला बोलला नाहीस कधी तू. सर, तुम्हाला आठवत असेल तर एक 8 दिवसापूर्वी मी तुमच्याकडनं रजेची ॲप्लिकेशन घेऊन, म्हणजे रजा मान्य करून घेऊन एक 4-5 दिवसाकरता बाहेरगावी गेलो होतो. हो, तीच ही केस. मी त्या माणसाला आणि त्या मुलाला, वेदांतला भेटलो, त्याच्याशी वेदांशी चर्चा केली. त्यावेळेला वेदांतनी मला सांगितलं, मला आठवतं ते एवढंच की मला जांभळाच्या रसातनं विष दिलं आणि मी मेलो. कुणी दिलं, काय दिलं, काहीच माझ्या आत्ता लक्षात नाही. पण मला सुरुवातीला नेलं. तर मग आम्ही खास त्याच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला गेलो. रेल्वे स्टेशनवर बाहेर पडल्या एक माणूस त्याला दिसला. तो त्या माणसाची त्यांच्या भाषेत, तिथल्या म्हणजे अर्थात आम्ही एक दुभाषा घेतलेला होता त्यांची भाषा समजून घेण्याकरता. तर त्यांच्या भाषेत बोलला पटापटा वेदांत, 5 वर्षाचा मुलगा. तर मी याला काय म्हणे, नाही त्यांनी त्या माणसाला ओळखलंय आणि त्या माणसाला घरच्या नावाने तो अण्णा म्हणून हाक मारतोय आणि सांगतोय किंवा घरी चल. आम्ही गोंधळलो. म्हणजे जो मुलगा, म्हणजे मुलगाच का, मुलाचे आईबाप देखील कधी या गावाला काय या शहरात आलेले नाही आहेत. त्याला फक्त रेफरन्स लागतोय आणि तो कोण, जो कोणी मनोहर आहे त्याचा खून झाला. मग आमच्या दुभाषाने थोडंसं
हे ताब्यात घेतलं आणि त्या रिक्षावाल्याला विचारलं की इथं मनोहर म्हणून कोणी आहे का, होतं का? म्हणलं साहेब, मनोहर नाही हे नाव बऱ्यापैकी कॉमन आहे इथं, पण जर तुम्ही खून आणि हे ते विषयावर बोलताय आणि हा मला हाक मारून बोलतोय, त्या हिशोबाने जो मनोहर मी विचार करतोय तो जर तुम्ही म्हणत असाल तर ते या शहरातलं खूप मोठं प्रस्थ आहे. हे कधी काळी वतनदार होते ते या ह्याचे, आता त्यांच्या काही गिरण्या आणि कारखाने आहेत. आणि तुम्ही म्हणत असाल तर मी त्यांच्या दारापर्यंत नेऊन तुम्हाला सोडेन, पुढची जबाबदारी माझी नाही. कारण जर त्यांना अशी शंका जरी आली की मी काही त्यांच्या विरुद्ध करतोय, तर माझी रिक्षा परत इथं दिसणार नाही. कुटुंब वत्सल माणूस आहे, पण तुम्ही ज्या पद्धतीनं बोलता किंवा हा स्पेसिफिकली हा छोटू मला ज्या ह्यांनी हाक मारतोय अण्णा हे ते करून, किंवा ज्या रेफरन्सेस देतोय जुने, त्या हिशोबाने हा माझा मित्र मनोहरच असेल. पण त्याची 15 वर्षापूर्वी त्याचा मृत्यू झालाय आणि त्यानंतर त्याचं कुटुंब आहे व्यवस्थित.